सदस्यांनी काय आश्वासन दिलं वरून काय म्हणजे निरोप आला होता जेणेकरून आपण उपोषण करू? काय असतं बघा, मला एकतर मी सरळ माणूस आणि सरळपणाचा फायदा यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग मला नाही होत. तुम्ही गोड बोला आणि ऐकू सुद्धा, मागा पुढे सरकू सुद्धा, पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी त्यांच्या भविष्याशी खेळताल तर मला नाही सांगत. मला आयुष्यात काही कमवायचं नाही, माझी जात कमवायची आणि माझी जात माझ्यासाठी देवे मायबाप तिच्याशी धोका केला की मला नाही सहन होत. भला मग ते माझा जीव गेला तरी चालत, पण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत. गाड्या माझ्या गरिबांचे लेकरं मोठं करायचं पण घेऊन आलोय मी, मराठ्यांची पोरं बरबाद करायचं पण घेऊन नाही आलो. ह्या अंतर्वादीने कशाला काय त्यांना उघड रक्त सांडलेलं नाही, हीच जागा आहे ती. रक्ताच्या थारोळ्यात पडत होती इथं, उगच पडले नाही. एवढ्या बेमान रक्ताच्या पैदास माझी नाही, किंवा त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू शकत. हे गरीबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इथपर्यंत ह्या गावाने झिजलं, या राज्यातल्या मराठ्यांनी झिजले. आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच तुमच्या प्रश्नाप्रमाणे. गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करायला तुला अडचण काय? एक कॅबिनेट झाली, तुमची उपसमिती आहे का नाही? मला काय करायचं तुमच्या उपसमिती फेपा समितीचं? तुमचे कवर होणार नाही 2 वर्ष, मग मरतात का आमचे पोर? आता परीक्षा झाल्या लगेच आता भारतात मारतात का आमचे पोर? तुमचं काय करायचं मला? तुमचं मला घेणं काय? तुमची उपसमिती आहे का नाही, का तुमची शिंदे समिती आहे का नाही, तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही, ते रोज फिरायला मी काय करू त्याला? मला करायचं काय? तुमचं कॅबिनेट आहे का नाही, तुमच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मला घेणं काय? तेच तात्काळ म्हणले ना, तात्काळ 13-14 दिवस लागतात का? तात्काळ म्हणजे का वाचतं? मग आता एखाद्याचं दुःख होतंय, आपण म्हणतो याला तात्काळ गाडी आणा लवकर, बैलगाडी नाही तर गाडी दवाखान्यात नाही, तात्काळ म्हणजे लगेच ना 15-20 दिवसांनी मरायचं नाही गेले पेशंट. तात्काळ म्हणजे काय अर्थ आहे? गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करत नाही, केसेस मागे घेऊ म्हणले, काहीच नाही. जे घेता येतात त्या तरी काही लांब लागतात ते घ्यायचं सोडून दिलं. केस काढायला सुरू केला, गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली, त्यांना नोटीस पाठवून असं करून तसं करून चालतं दुसरी टाकून बघायला लागले. जमताय का? कसं जमणार नाही, देवेंद्र जमणार नाही. तू चाल टाकशील, नोटीस देणं नामका करीन, चाल जमणार नाही, चाल चलून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं. आता अनुभव घेशील, आता मुख्यमंत्री तू आहे, त्या सगळं फेटायचंच का तुला? उच्चाच आहे का ते फेटायचं? तर तुला बेकार होईल. तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको, तुला मराठ्याने गादीवर बसवले आयुष्यात गादीला मराठी शिवून देणार नाही तुला, काय करायला जर लागले तर आयुष्यभर. मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी, मग त्या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाही त्या सत्याच्या गादीला. नको भापीत राहू, मराठ्यांमुळेच आलेला आहेस. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही. महाविकास आघाडीचं नाही, महायुतीचं नाही. नको याच्यात येऊ. केसी काढायचं माझं हे सोडून तिसऱ्याच नोटीस द्यायला लावतोय काय? म्हणजे तो लोकांना लढत काढतो काय? वंशवळ समिती गठीत करायला कसं काय लागत? कॅबिनेट लागत का? ते हरपळ का खरपळ कोण आणून ठेवलं दलिंदर होते मराठवाड्यासाठी? 7 महिने झाले त्यांनी व्हॅलिडिटी रोखून धरले. घेऊन काय आणलं ते मराठीच बरोबर टोळ करायला? काय आणलं ते? शंभूराजे साहेबाला काल सांगितलं, शंभूराजे साहेबांनी काल झापीला वाटतं त्याला, तेव्हा आज काहीतरी सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी. हे आम्हाला यांना सांगायची वेळ होती. शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे काम करून घेतो. फडणवीस कशाला मग नुसतं काढा लावायला? काढायची पेटीच का तयार खिशात नुसती? तू आहे कशाला? तुला ते जमत नाही का? ते हाणून ठेवलं ते हारपळ, ते देत नाही. असे 4 जण आहेत महाराष्ट्राला, तिकडची पश्चिम महाराष्ट्रात तशीच बोंबे 4 तसलेच जण. मराठवाड्याला हे हरपळ का खरपळ काय आणणं काहीतरी वेगळं असू शकतं. असे झाले. आता पोराला शिक्षण घ्यायचं, उद्या ऍडमिशन घ्यायचं, काय काय अडचण यांना? वंशवळ समिती द्यायला, कक्ष स्थापन करायला कोणचं कॅबिनेट लागत का? केंद्राची मंजुरी लागते. ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या. रोग आला, लकवा भरला काय देवेंद्र फडणवीसच्या तोंडाला? पॅरलेस झाला याला. तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्या, अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्या त्या अभ्यासकांना बोलून, त्यांची वंशावळ बोलून
प्रमाणपत्र द्या. एक अधिकाऱ्याने जर राज्यातल्या दिलं तर सस्पेंड करेल. एवढा मनाला रोग आला का? नुसता बघू तू. म्हणजे याचं काम मला असं दिसतंय, गावात एक गुन्हे असतो बघा, नुसतं ऐकून तू काहीच करीत नाही. एखाद्या गावात असतो ते गुन्हा कळतो का तुम्हाला? आता ते सर्च कर म्हणला त्याला कसला असतो. एक गावात काय नसतो ते, त्याला काही काम सांगा तुम्ही, हो 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 आपण नीट करू ते, हा 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 बरोबर करू आपण, हो नीट करू. आणि नुसते ढकलीत घेणार, मजा बघणार, म्हणजे लोकांची येड्यात काढणार. त्याला येड्यात काढणं म्हणतात, त्याला हिनवणं म्हणतात. म्हणजे एखाद्याची अवकात चिल्लारात काढणं, एखाद्या समुदायाची, एखाद्या जातीची, असा त्याला म्हणतात. आकस द्वेष जे म्हणतात ना, याला म्हणतात. फक्त ऐकून घ्यायचं, करायचंच नाही, नुसतं गोड बोलायचं. ही भूमिका आपल्यापेक्षा गोड जमत नाही. आपण कोणत्याच मंत्र्याला सोडत नाहीत. शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी नव्हते. एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की, त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेले. म्हणजे जे सत्य येते हे करतच नाही, नुसतंच चलत वर तोड करून कुंकडे बी नुसतं करण म्हणतात. काय किती सोपा विषय. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कुणबी प्रमाणपत्र द्या, याला कॅबिनेट लागत नाही. नोंदी शोधायच्या बंद करू नका. हे स्थानिक अधिकाऱ्याला, तो समिती होऊस तर, शिंदे समिती होऊस तर 15 वर्षांनी गठीत करते, त्यावर आहे त्या अधिकारी शोधतात ना, त्यांना म्हणणं काम आहे की नोंदी शोधायच्या बंद ठेवू नका आणि ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या. किती सोपं आहे. अरे तो काही रिझल्टच नाही ना. तुला नाही बोलायला, तुला इज्जत द्यायला, तुला सन्मानानं बोलायला काही रिझल्टच नाही सत्ता आल्यापासून. मला कोणी सांगा काय रिझल्ट. सत्ता आल्यापासून हे 2-3 महिने झाले. ह्या 2-3 महिन्याच्या काळात याने काय शिंदे समिती गठीत केली का, वंशावळ समिती केली की, यांनी मनुष्यबळ वाढून दिलंय, काही केसेस मागे घातल्यात. नुसतं गृह म्हणतोय. पावणे 2 वर्ष झाले. पावणे 2 वर्षापासून हेच गृहमंत्री, आंदोलन सुरू झाल्यापासून नुसतं घेऊ म्हणतो. तू करतो का? कवा घेतो? म्हणजे इतकी म्हणत मग मराठ्याचे लोक. तू जरी आता सरकार, तो आता हे आला असलं तर मागचा तूच हेच. तेव्हापासून चालू आहे केसेसचं मागं घेऊ, गॅजेट लागू करू. शंभूराजे साहेबांनी 7 महिने झाले ते गॅजेट आणलेलं. शिंदे समितीने आणलेलं 9 महिने झालं, म्हणजे 2दा आणलंय, दोन्हीकडे बी. आणि आम्ही एकदा दिले, म्हणजे 3दा शिंदे समितीला दिले. हा मग आता काय चूक आहे आमची सांगा बरं. महाराष्ट्रातली जनता सांगा, मराठी सांगा, काय चूक आहे आमची. पावणे 2 वर्ष लागतात का केस मागे घ्यायला? 7 महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे लागू करायला? चूक काय आमची? वंशावळ समिती बंद पडलेली 4.5 पावणे 5 महिने झाले. 6 महिने झाले कक्ष बंद पडले. काय चूक आहे आमची? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय? बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण? जवळपास 11 महिने झाले त्या त्र्यंबकेश्वर संस्थांमध्ये खोल्याचे खोल्या भरून पुरावे पडून कमून नाही घेतले. काय चूक आहे? मी जे मराठ्यांसाठी, गोरगरीब पोरांसाठी तळमळ करतो, मग काय चूक आहे? हे चुकल्यावर मला राग येतो. मग यांनी चुकू नये ना. इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला? आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का? सन्मानाने बोलायचं काम करणार. या जनतेने तुला सन्मान गाडीवर बसलं, त्या जनते सन्मान कर. सरकार त्या मराठ्याच्या पोराचं द्या आरक्षण, कर सन्मान मराठ्याचा. मराठ्याने बसवलं तुला गाडीवर, कर सन्मान. मन तू उद्या नाही बसवलं तुला, मन उद्या जाऊ दे. उद्यापासून मनाचा बंद करतो आणि चाल मीडियाच्या बांधवाच्या मात्र साक्षाने सांगतो, तू मन तुला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं, त्याला उद्यापासून शब्द बंद. आपला मराठ्याने तुला गाडीवर नाही बसवलं. कसं बसवलं मी सिद्ध करून दाखवतो. मी समोर आज शब्द देतो. चल मन तू मराठ्याने तुला गाडीवर नाही बसवले. आणि मग जसं सन्मान केला ना मराठ्यांनी, तसा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागतं, तेव्हा सन्मान मिळत. काहीच करेन ना तू, कवर सहन करून ये. पोरांना आत्महत्या केलं, जीव जातो आमचा इथं, तुला काय माहिती? Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.